दोन मिस्टेक सांगतो ज्यामुळे तुमचे स्टडी टाइम टेबल कायम फेल होते आणि कितीही परफेक्ट टाइम टेबल केले तरी अभ्यास होत नाही। पण जर तुम्ही मला फॉलो करणार असाल तर कान धरून या दोन मिस्टेक बाजूला काढून देतो। मिस्टेक 1, टॉपिक स्पेसिफाईड नसणं। तुमचा टाइम टेबल असा असतो, सोमवार मराठी असा टाइम टेबल तोंडावर आपटतो, कारण काय करायचे हे ठरलेले नसते। सोमवारी पुस्तक घेतले की मेंदू कन्फ्यूज होतो, नेमकं काय वाचायचं, म्हणून प्रत्येक वेळी पहिल्या टॉपिक पासून सुरुवात होते आणि तिसऱ्या टॉपिक वरती द एंड। नेक्स्ट मंडे सेम स्टोरी कंटिन्यू। रिझल्ट टाइम 3 महिने, टॉपिक कव्हर फक्त 3। मिस्टेक 1 कशी रेक्टिफाय करणार? टाइम टेबल मध्ये टॉपिक स्पेसिफाय करा, म्हणजे सोमवारी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहे असं ठरवण्यापेक्षा सोमवारी विभक्ती प्रकरण घेणार आहे असं ठरवा, म्हणजे मेंदू कन्फ्यूज होणार नाही। मिस्टेक 2, टाइम स्पेसिफाईड नसणं। सोमवार 24 तासांचा असतो, जर टाइम स्पेसिफाय केला नसेल तर मेंदू म्हणतो भावा दुपारी करू, दुपारी म्हणतो भाई आता जरा झोप, संध्याकाळी बघू। म्हणजे टाइम स्पेसिफाय नसेल तर मेंदू आता नको असे करत दिवस संपवतो। रिझल्ट टाइम 1 दिवस, अभ्यास 0। मिस्टेक 2 कशी रेक्टिफाय करणार? टाइम टेबल मध्ये टाइम स्पेसिफाय करा। सोमवारी विभक्ती प्रकरण करणार आहे यापेक्षा सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत विभक्ती करायची आहे असं ठरवा, म्हणजे मेंदूला पुढे ढकलण्याची संधी मिळणार नाही। या मिस्टेक सारख्या आणखी खूप मिस्टेक मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। स्टडी बडी चॅनलवरती हा व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओची लिंक हवी असेल तर मला कमेंट मध्ये कळवा। जय हिंद।